कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खरंच रक्ताची नाती इतकी महत्वाची असतात का? आता आनंदी माझी पोटची मुलगी नाहीयेत। माझं त्यांच्यावर कितीही प्रेम असलं तरी आमच्यात रक्ताचं नातं नाही, आणि याचीच शिक्षा आज मला भोगावी लागते। आनंदींना भेटण्यासाठी हे सगळं करावं लागतंय। कशा असतील आनंदी आता? या पलीकडे दुसरा कुठलाच विचार मी करू शकत नाहीये। काही ताटातूट माझ्याच नशिबी यावी। प्लीज तू फेकू नकोस ना। आनंदी, पण याचं तुम्ही काय करणार आहात? मी याला सोबत ठेवेल, झोपताना, अभ्यास करताना, आणि कोणी रुसलं तुझ्यासारखं तर त्यांना आज दाखवेल, आणि मग त्याचं चुटकीत राग निघून जाईल। अहो, पहाट झाली, उठताय ना? सुप्रभात। सुप्रभात। काय एवढे कसे काय झोपलात आज? हो ग, मस्त झोप लागली आज। अहो, इतके गाढ झोपला होतात ना, खरं तर मला तुम्हाला उठवावंसच वाटत नव्हतं, पण उठवणं भाग होतं। का उठवतोस मग? अहो, असं काय करताय? सुट्टी घेतली आहे ना आज? हो, मग का घेतलीये? अहो, सिद्धूचा साखरपुडा नाही का आज? विसरलोच होतो। काय तुम्ही पण, चला पटकन आवरायला घ्या, खूप काम आहे तो आज। लक्ष्मी, तुला सिद्धूला जे काही द्यायचंय ना, सोनं असेल, भेटवस्तू असेल, जे काही द्यायचंय ते खुशाल दे, आणि याचा खर्च एकटा श्रीनिवास दळवी करेल। लक्ष्मी, तुझा अपमान सहन न झाल्याने भावनेच्या भरात मी काल इतकी मोठी गोष्ट बोलून गेलो खरं, पण अगं सोनं काय, किलोभर लोखंड घेणे इतके पैसे नाही येत का आता माझ्याकडे? आणि हे बघा, अहो, ऐकताय ना? आंघोळीचं पाणी काढलंय, पटकन आंघोळ करून घ्या आणि मग बाहेर पडूया। काय झालंय? कसला इतका विचार करताय? नाही, काय नाही, सहज। लक्ष्मीने इच्छा व्यक्त केली आहे, सोन्याचं नाणं द्यायचंय सिद्धूला, कसं खरेदी करायचं याचाच विचार करताय ना? जरा थांबा। सोन्याचे मणी आहेत। लक्ष्मी, अहो, आपलेच आहेत। तुम्हाला आठवतंय का, हे मंगळसूत्र नव्याने घडवलं होतं तेव्हा काही मणी उरले होते, तेच आहेत, जपून ठेवले होते मी। हे सोनाराला द्या आणि सोन्याचं नाणं आणा। लक्ष्मी, आज माझ्यामुळे तुझ्यावर हे मंगळसूत्राचे मणी विकण्याची वेळ आली का? काहीतरी काय बोलताय तुम्ही? अहो, आणि ज्या मुलामुळे माझं मंगळसूत्र वाढता वाढता राहिलं, त्याच्यासाठी हे करायला काहीच हरकत नाही, नाही का? बरोबर आहे,
पण हे राहू दे, मी करतो काहीतरी. अहो मी कधी म्हटलं तुम्ही करणार नाही म्हणून? तुम्ही करालच हो, पण बायको आहे मी तुमची. मला विचार करायला नको का? महिन्याचा हिशोब आखलेला असतो तुम्ही, त्यात मला वाटतंय म्हणून मग बिघाड व्हायला नको. म्हणून माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी. हे सोनाराला देऊया आणि सोन्याचं नाणं विकत घेऊया. आणि हो, चष्मा दुरुस्त करायला विसरू नका, नाही तेवढंच राहील. बरं आवरा लवकर हो, आधीच उशीर झालाय आपल्याला. आणि तुमच्या बरोबर ना गप्पा रंगल्या की रंगल्याच. पुण्यावरून येणार असेल यांचा लाडका जावई साखरपुड्याला. तुला काय करायच्यात ग चांभार चौकशा? हा, तू जात का नाहीस आपल्या घरी? जा ना आपल्या आपल्या घरी. झालं, जात का नाही आपल्या घरी? जा ना आपल्या घरी. जात का नाहीस? हो ना, सतत सतत टपून बसलेली असतेस तू. मी कधी एकदा माझ्या घरी निघून जाते. का बसू नये? हा, का बसू नये? तुला तुझं घरदार नाहीये? हा, अगो तुझ्या पोरी तिकडे वाट बघत असतील, पण तुला सवयच आहे दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालायची. तुला काय गरज होती ग जयंतच्या घरी जायची? सांग ना, काय गरज होती? काय पदरी पडलं तुझ्या? अपमानच ना. हा, आता काढून टाक तुझ्या डोक्यातले ते विचार आणि जा आपल्या घरी. संपला तो विषय. असा कसा संपेल तो विषय? जयंतचा विषय अजून संपलेला नाहीये आजी. काहीतरी सिक्रेट आहे त्या जयंतचं, जे आपल्या कोणालाही माहिती नाहीये. कदाचित ते जानूलाही माहिती नसेल आजी, मला तरी असं वाटतंय. आणि कधी ना कधीतरी कळेलच त्याचं नक्की काय सिक्रेट आहे ते. तुला असं का वाटतं? पण का वाटतं ते मला नाही सांगता येणार, पण वाटतं हे निश्चित. पण खरं सांग, तुझाही संशय आहे ना त्या जयंतवर? कारण तूच म्हणाली होतीस ना की त्याच्या घरी जा आणि शहानिशा करा, हो ना? मला तसं काही वाटत नाही. मी आपलं जानूच्या काळजीने बोलले. खोटं, तू साप खोटं बोलतीयस आजी. आत्ता तुला वाटू न वाटो, माझा तरी संशय अगदी पक्का आहे. हे बघ, तू उगाच काहीतरी विचार करत बस नकोस. तू आपल्या घरी जा आणि कामाला लाग, म्हणजे डोकंसं तिरकस चालणार नाही तुझं. कामाला तर मला लागावंच लागेल, कारण कसं आहे, कोणाच्या डोक्यात नक्की कधी आणि केव्हा काय शिजेल याचा काही नेम नाही आजी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.